नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण बघतो की मध्य भारतावर पूर्व भारताकडे पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण वाढू लागलं आहे. मान्सून ट्रप किंवा मान्सूनचा आस हा मध्य भारतावर असून या ठिकाणी पावसाचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अजून देखील पावसाचं वातावरण कायम राहणार आहे. आपण जेव्हा भारतातील एकूण पावसाचं प्रमाण बघतो तेव्हा जून महिन्यामध्ये 1 तारखेपासून तर आता 25 तारखेपर्यंत जो पाऊस झालेला आहे त्याची आकडेवारी या ठिकाणी दिलेली आहे. अपेक्षेप्रमाणे पाऊस पडलेला नाही, त्यामुळे जूनची घट ही भरून निघणं फार आवश्यक आहे. शेवटच्या 3 दिवसामध्ये म्हणजे 23, 24, 25 या तारखांना भारतामध्ये बऱ्यापैकी पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. पुन्हा एकदा मान्सून पश्चिम शाखेनुसार कमजोर झालेला आहे. त्याची पुढची प्रगती थांबलेली आहे. साधारण 24 तासामध्ये त्याची पुढची प्रगती होऊ शकते, परंतु पश्चिमी शाखा त्यासाठी सक्रिय होणं आवश्यक आहे. आपण जर सध्या जूनमधील किंवा संपूर्ण 25 तारखेपर्यंतच्या सरासरी पावसाचं प्रमाण बघितलं तर भारतामध्ये 41% पावसाचं प्रमाण आहे. सुधारणा होते, कारण ही फार मोठी घट आहे. उरलेल्या जूनचे दिवस हे पावसाळी असल्यामुळे यामध्ये झपाट्याने बदल होईल असा अंदाज आहे. या ठिकाणी आपण बघतो महाराष्ट्रामध्ये पावसाच्या प्रमाणात खूप बदल झालेला आहे. मराठवाडा असेल, कोकण असेल किंवा उर्वरित महाराष्ट्र असेल, या ठिकाणी पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. कालपर्यंत पावसाचं प्रमाण आपण जर बघितलं तर पश्चिमी विदर्भ, मराठवाडा, पूर्व उत्तर महाराष्ट्र म्हणजे यामध्ये जळगाव जिल्ह्यात मुख्य करून नंदुरबारचा पूर्व भाग आणि कोकण या विभागात गेल्या 48 तासात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचं या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. आज महाराष्ट्रामध्ये मराठवाडा वगळता पावसाचं येलो अलर्ट देण्यात आलेलं आहे. तीच परिस्थिती भारतीय हवामान खात्याने 27 तारखेला देखील दाखवली आहे. अगदी 28 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. भारतीय हवामान खात्याने विदर्भ, मराठवाड्यात 29 तारखेला पावसाचं प्रमाण कमी होईल असं सांगितलेलं आहे. 30 तारखेलाही महाराष्ट्रातील पाऊस उघडतोय, केवळ कोकणात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज राहतील असं भारतीय हवामान खात्याने सांगितलेलं आहे. मात्र असं न होता इतर मॉडेलचा आधार जर घेतला आपण तर महाराष्ट्रामध्ये पावसाळी ॲक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणात राहणार आहे. आपण या ठिकाणी 1 जुलैला सुद्धा महाराष्ट्रात पाऊस कमी दाखवलेला असला किंवा मध्य भारतामध्ये, तरी याच्या उलट परिस्थिती असणार आहे. साधारण CFS मॉडेलचा आपण 1-2 आठवड्याचा अंदाज पुढचा बघत असतो. दोन्ही समुद्रांमध्ये वादळी प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे आणि कोकण किनारपट्टीसहित उर्वरित महाराष्ट्रात देखील येत्या आठवड्यामध्ये म्हणजे 25 तारखेपासून जवळपास 2 जुलैपर्यंत महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज किंवा मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आपण जर 1 आठवडा पुढे गेलो तर महाराष्ट्रामध्ये, विशेष करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची परिस्थिती ही आपल्याला 2 जुलै ते 9 जुलै दाखवण्यात आलेली आहे. आणि या पावसाच्या प्रमाणात 9 तारखेपासून 16 तारखेपर्यंत देखील अतिशय सुधारणा होणार आहे. आणि संपूर्ण भारताचा विचार करता महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाची शक्यता आहे. म्हणजे याचाच अर्थ 16 जुलैपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण अतिशय उत्तम राहण्याची शक्यता आहे. आपण ECMWF मॉडेलनुसार साधारण महाराष्ट्रात काय पावसाळी परिस्थिती राहील असं बघूया. आज देखील मराठवाडा आणि कोकण असं पावसाळी वातावरणात सुधारणा होण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. आणि आपण असंही बघतो की 26 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणारी पावसाचं प्रमाण वाढू शकतं. एकूणच वातावरण बदलणार आहे.
कोकण आणि विदर्भ असं पावसाचं प्रमाण वाढत जाईल असा देखील या ठिकाणी अंदाज आहे. प्रत्येक दिवशी भविष्यामध्ये कोकणात पावसाची परिस्थिती आहे आणि बंगालच्या उपसागरातून काही वादळी प्रणाली विकसित होऊन ती महाराष्ट्रावर येणार आहे आणि त्यामुळे या सिस्टममुळे महाराष्ट्रात अतिशय जोरदार पाऊस होण्याचे संकेत ECMW मॉडेलने दिलेले आहे. हा साधारण 10 तारखेपर्यंतचा अंदाज आहे. त्यामुळे मध्य भारतावर जोरदार पाऊस या दरम्यान होईल असा या मॉडेलचा म्हणजे ECMW मॉडेलचा या व्हर्जनचा अंदाज आहे. आपण जर या न्यूमेरिकल मॉडेलनुसार GFS मॉडेल आहे पावसाचा अंदाज घेतला तर महाराष्ट्रामध्ये 26 तारखेला आज देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज देण्यात आला आहे. या मॉडेलने महाराष्ट्रात 27 तारखेला देखील पावसाचं प्रमाण वाढणार आहे. एक हलकी चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरातून सरकत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण 27 पासून वाढेल. महाराष्ट्रामध्ये 28 तारखेला जोरदार पावसाचं वातावरण दोन्ही समुद्रातून दाखवण्यात आलं आहे. 29 तारखेला देखील संपूर्ण या भारताच्या भागामध्ये वातावरण आहेच, परंतु या ठिकाणी त्याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे. GFS मॉडेलनुसार महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कोकण किनारपट्टीसहित 30 तारखेला मोठ्या प्रमाणात वाढलेलं असेल. 1 जुलैपासून हे पावसाचं प्रमाण वादळी होणार आहे. पूर्व भारताकडून एकूणच वातावरण बदलत असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण जुलैमध्ये आणखी वाढेल. 2 जुलैला देखील बंगालच्या उपसागरातील वातावरण भारताच्या भूभागावर जसं सरकेल तसं कोकण किनारपट्टीवरील पश्चिमी शाखा देखील सक्रिय होण्याची शक्यता आहे. पहिलं तीव्र कमी दाबाचं क्षेत्र भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होत असून 3 तारखेला याचा प्रभाव भारतीय भूभागावर सुरू होईल. दक्षिणी राज्यांबरोबरच महाराष्ट्रात देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. GFS मॉडेलनुसार एकापाठी एक वातावरण बंगालच्या उपसागरातून तयार होताना दिसते. आपण या ठिकाणी बघतो, या ठिकाणी बघतो, जे वातावरण बदलतंय आणि हे वातावरण बदलल्यास भारतात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होईल. हीच बाब आपण 5 तारखेला बघतो. हा केवळ GFS मॉडेलचा अंदाज आहे. मान्सून पुढे सरकण्यात पहिला आठवडा जुलैचा अतिशय महत्त्वाचा रोल करेल असं दिसतंय. आपण जसं GFS मॉडेलचा अंदाज बघितल्यानंतर या मॉडेलनुसार ECMW मॉडेलचा अंदाज बघत असतो. आज थोडं पावसाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये तसं थोडं कमी दाखवण्यात आलेलं आहे, परंतु विदर्भामध्ये या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण अधिक दिसणार आहे. हा जर भाग सोडला इथे स्थानिक वातावरण असणार आहे. 27 तारखेपासून वातावरणात बदल सुरू होईल. महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीला पश्चिमी शाखा तीव्र व्हायला लागेल. विदर्भामध्ये पावसाचं प्रमाण त्याचं सातत्य कायम राहील. या भागामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज हळूहळू वाढू लागतील. 28 तारखेला आपण बघतो उत्तर महाराष्ट्रासहित मराठवाडा विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू लागेल. कोकणात पावसाचं प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे हा जो उघडपीचा किंवा कमी पावसाचा एरिया होता हा कमी होतोय. पावसाचं प्रमाण कोकणामध्ये मुसळधार स्वरूपात वाढणार आहे. त्याच्यावेळेस विदर्भात मुसळधार स्वरूपात, मराठवाड्यात मुसळधार स्वरूपात वाढणार आहे. अनेक जिल्हे कव्हर होणार आहेत आणि या भागात देखील सुधारणा होते. केवळ हा भाग थोडा राहतोय, परंतु याही ठिकाणी स्थानिक वातावरण राहणार आहे. जसं वातावरण बदलेल तसं पावसाचं प्रमाण देखील भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे. 30 तारखेला देखील आपण बघतो पावसाचा मुख्य प्रभाव हा पूर्व विदर्भ
आणि कोकण असा वाढतोय. या मधल्या पट्ट्यामध्ये स्थानिक पावसाचं वातावरण वाढतंय आणि त्यामुळे चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला महाराष्ट्रामध्ये 30 जूनपर्यंत होताना दिसणार आहे. त्यामुळे जूनची सरासरी भरून काढण्यात त्याची मदत होईल. जुलैची सुरुवात ही कोकणासाठी मुसळधार पावसाची असते आणि ती सुरुवात आपल्याला अतिशय चांगली होताना दिसते, विदर्भामध्ये दिसते आणि साधारणपणे जुलै महिना हा पूर्व विदर्भ आणि कोकण असा जास्त पावसाचा असतो. उर्वरित महाराष्ट्रामध्ये त्या पावसाचं प्रमाण सामान्य असतं, परंतु स्थानिक वातावरण होत असतं आणि त्यानुसार पाऊस पडतो. त्या पद्धतीचा पाऊस आपल्याला आत्ताही पडताना दिसेल. या कालावधीमध्ये बंगालच्या उपसागरातून जर एखादी वादळी प्रणाली विकसित झाली तर मात्र उर्वरित महाराष्ट्रात जबरदस्त पाऊस होतो. ती सिच्युएशन आपल्याला 3 तारखेला दिसते. त्यामुळे मराठवाड्यामध्ये आणि अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा, मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण वाढण्यासाठी वातावरण बदलतं आहे आणि संपूर्ण कोकण मुसळधार पाऊस आहे, पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस आहे, उर्वरित महाराष्ट्रामध्ये देखील अतिशय चांगल्या पावसाचं प्रमाण आहे. थोडा हा जो भाग आहे या ठिकाणी थोडं आपल्याला काही ठिकाणी कमी दिसते, परंतु स्थानिक वातावरण या ठिकाणी असणार आहे. आपण ज्या दिवसाची वाट बघत होतो किंवा जे वातावरण आपल्याला हवं आहे ते 4 तारखेला मॉडेलने दाखवलं आहे. बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाऊस न झाल्यामुळे तीव्र असतात. त्या सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो, कोकणामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस पहिल्यांदा 4 तारखेला दिसतोय. त्यानंतर ज्या विदर्भामध्ये मुसळधार पाऊस आहे, जिथून आपल्याला एक वादळी प्रणाली बंगालच्या उपसागरातून मध्य प्रदेशकडे जाणार आहे, पण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. केवळ उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात या ठिकाणी पाऊस कमी दाखवण्यात आलाय. 5 तारखेला देखील या सिस्टमचा प्रभाव संपूर्ण मराठवाडा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, जळगाव, जालना, त्याचबरोबर यवतमाळ, नांदेड, परभणी, वाशिम, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, अगदी ज्या भागात कमी पाऊस होता तोच सांगली, कोल्हापूर, पुणे या सर्व भागामध्ये, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या सर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे. थोडं नाशिक पूर्व भागावर निगेटिव्ह प्रभाव आहे, परंतु तोही पुढे अनुकूल होईल. आता आपण बघतो याचा पूर्ण प्रभाव हा नाशिक, धुळे, नंदुरबारवर गेलेला आहे, जळगाववर गेलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जी कमी होती ही कमी भरून निघताना दिसेल. त्यामुळे साधारण 5-6 तारखेच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रात देखील अतिवृष्टीची शक्यता किंवा मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. 7 तारखेला देखील मुंबईसह उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची परिस्थिती असेल. शिवाय उर्वरित महाराष्ट्रात देखील म्हणजे छत्रपती संभाजीनगर, बीड, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात देखील त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता कायम आहे. 8 तारखेला देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र दिसते, जे कमी दाबाचं क्षेत्र फिरून फिरून महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे. अनपेक्षित पाऊस होईल, त्यामुळे या ठिकाणचा पाणी प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. कारण जुलैतला पाऊस हा पाणीसाठे वाढवणारा असतो, पुढे नदी नाल्यांना पूर येणारा असतो आणि आपल्याला जुलैमध्ये पहिल्या आठवड्यातच पूर परिस्थिती देखील काही भागात निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. मात्र जशी ही सिस्टम उत्तरेला निघून जाईल तसं महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण कमी होत जाईल. एल निनोच्या वर्षामध्ये निर्धारित तारखेच्या 2 दिवस उशिरा
मान्सून भारत व्यापेल असा अंदाज आहे. आपण बघतो की कोकण किनारपट्टीला या कालावधीमध्ये म्हणजे 10 जुलैपर्यंत अतिवृष्टी असेल. उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस असणार आहे आणि अगदी विदर्भामध्येही पावसाचं प्रमाण अधिक राहील. म्हणजे एकूणच महाराष्ट्राची परिस्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. आणि जो निर्धारित पाऊस आपल्याला कोल्हापूर, सांगली, सोलापूरला होतो, तो देखील होण्याची शक्यता आहे. आजही महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या बाजूने थोडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण दुपारनंतर तयार होऊ शकतं. कोकण किनारपट्टीला थोडं पावसाचं प्रमाण आज कमी आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी आहे. परंतु विदर्भ, मराठवाड्यात स्थानिक वातावरण चांगल्या पद्धतीने तयार होण्याची शक्यता आहे. 27 तारखेला देखील वातावरणात बदल होईल. थोडं पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा स्थानिक वातावरणाबरोबरच कोकण घाटमाथ्यावर देखील पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मात्र मुळातच पावसाचं प्रमाण या मॉडेलने 28 तारखेपासून वाढण्याची शक्यता संपूर्ण महाराष्ट्रात व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढे पुढे पावसाचं प्रमाण वाढत जाईल. 28 नंतरच मान्सूनचा पुढचा प्रवास गतिमान होऊ शकतो असा अंदाज आहे. 29 तारखेलाही महाराष्ट्रात आणि भारताच्या इतर भागात देखील पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे. पावसाच्या प्रमाणात 30 तारखेला देखील मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे कुठलीही खंडाची परिस्थिती या ठिकाणी नाही. 1 तारखेपासून कोकणात मुसळधार पाऊस जो जुलैमध्ये अपेक्षित असतो तो होणार आहे. 2 तारखेलाही अतिशय चांगलं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. संपूर्ण देशापेक्षा महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण जुलैच्या सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात आहे आणि विशेष म्हणजे राज्यभर आहे. 4 तारखेला देखील हे वातावरण अतिशय चांगलं आहे. 5 तारखेलाही अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार. 6 तारखेला जे आपण एका कमी दाबामुळे उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता बघतो, ती 4-5 तारखेला याही मॉडेलने काही प्रमाणात दाखवलेली आहे. त्यामुळे आपण त्यावर लक्ष ठेवून असू. कारण ही अरबी समुद्राच्या उत्तर भागामध्ये आल्यानंतर नाशिकसह उत्तर कोकणाला प्रभावित करणारे, उत्तर महाराष्ट्राला प्रभावित करणारे आणि जवळपास त्याचा प्रभाव 7-8 तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. जसं हे वातावरण उत्तरेला निघून जाईल तसं महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण 9 आणि 10 तारखेला कमी होण्याची शक्यता आहे. आपण थोडक्यात सारांश घेऊयात. 28 तारखेपासून विदर्भ, मराठवाड्यामध्ये पावसाळी प्रमाण वाढण्याचे संकेत आहे. म्हणजे आपण साधारण हा भाग यामध्ये गृहीत धरतोय. त्यानंतर कोकण किनारपट्टीलाही पावसाचं प्रमाण 28 पासून वाढेल. म्हणजे थोडं 26-27 पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. म्हणजे या भागामध्ये हे पावसाचं प्रमाण स्थानिक स्वरूपात राहील. पाऊस पडणार नाही असं नाही, स्थानिक वातावरण असेल. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाचं प्रमाण असं वाढणार आहे आणि त्यानंतर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढणार आहे. त्याचबरोबर आपण हेही बघतो की मराठवाड्यामध्ये किंवा उर्वरित महाराष्ट्रामध्ये देखील या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. आपण बघतो की या भागामध्ये गरजेपुरता पाऊस देखील होण्याची शक्यता आहे. एकूणच सारांश आहे की महाराष्ट्रामध्ये पेरणीयोग्य, गरजेपुरता, काही ठिकाणी पाणीसाठे वाढवणारा पाऊस होणार आहे. त्यामुळे आपण बघूयात किती फायदा होतो त्याचा. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.